अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याची घोषणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे। राहुल गांधींच्या या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात अकोल्यातील शिवनी येथे राहुल गांधी तसेच काँग्रेस व महाविकास आघाडीचा जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, युवा खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादी काँग्रेस कृष्णा अंधारे, शिवसेना नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, अश्विन नवले, बळीराम सिरस्कार, किशोर मांगटे पाटील यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। राहुल गांधी मुर्दाबाद, महाविकास आघाडीचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, अकोला। गांधी नेहरूंच्या पिढीजात राजकारणाचं सुप्त स्वप्न आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण संपवायचं। जातीच्या आधारावर जे आरक्षण आहे विकासाला अडथळा पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधींनी कसं म्हटलं की बुद्धिहीन लोकांना प्रोत्साहन